राधे राधे सगळ्यांना. मागच्या काही दिवसांपासून मी व्हिडिओज नाही टाकू शकले मी, कारण माझ्या पर्सनल गोष्टींमध्ये थोडंसं बिझी होती. बट त्या काळात आहे ना, मला एक गोष्ट लक्षात आली. ॲक्च्युली मी बिझी कशात होते पहिले मी ते सांगते. माझ्या इनलॉजची 50वी ॲनिव्हर्सरी होती. मी थोडंसं त्यात बिझी होते. ज्या दिवशी ते सेलिब्रेशन होतं त्या दिवशी जी गोष्ट मी ऑब्झर्व केली त्याबद्दल मी इथे डिस्कस करणार आहे. आम्ही एक फोटोग्राफर हायर केला होता. त्या फोटोग्राफरनी जो आमचा टाइम होता सेलिब्रेशन स्टार्ट करण्याचा, सर्व गेस्ट येऊन बसले होते, सगळं काय होतं. बट तो फोटोग्राफरनी काय केलं, त्या इतके फोटो काढलेत त्यांनी की त्या नादात आमचा जो प्रोग्राम 6 वाजता चालू होणार होता, तो प्रोग्राम 1.5 तास लेट चालू झाला. म्हणजे तो ऑलमोस्ट चालू झाला 7:30 वाजता. त्याच्यामुळे बरेचसे अलग मग लोकांना थोडंसं घरी, कारण आमचं थोडंसं एका गावाच्या बाहेर एका ठिकाणी होतं. सो लोकांना त्रास झाला तो अलग. काही गेम्स ऑर्गनाईज केलेले होते किंवा काही अजून होतं त्यांच्यासाठी, काही सरप्राईज होते, तर ते राहिलं द्यायचं. दॅट्स डिफरंट थिंग. बट काय आहे ना की सेम थिंग मी एक वेडिंग अटेंड केली. तिथे पण सेम थिंग मी ऑब्झर्व केली की फोटोग्राफर प्रत्येक जे रिच्युअल्स चालू आहेत, मग सप्तपदी असो किंवा सिंदूरदान असो, मंगळसूत्र घालण्याचे हे असो किंवा अजून कुठलंही पण, तर प्रत्येक गोष्टीमध्ये फोटोग्राफर नाही अशी पोज घ्या, नाही तशी पोज घ्या, नाही असं नाही, इथून नाही तिथून नाही, तसं नाही, ते नाही, हे नाही ते नाही, सगळं या सगळ्या गोष्टींमध्ये काय झालं ना की जो मेन जे रिच्युअल्स करण्यामागचं जे मेन रिझन असतं की जर का सिंदूरदान करत आहे तर तुम्ही सिंदूरदानाचं काय महत्व आहे हे पंडितजी सांगतात, तर ते सांगायचं राहून किंवा त्या पंडितजींनी सांगितलं, बट जे नवरदेव नवरी होते त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, कारण त्यांचं सगळं लक्ष फोटोजकडे होतं. सप्तपदी असतात, सप्तपदीचं एक जी तुम्ही सप्तपदी घेता, सप्तपदीच्या वेळेस एक जे तुम्ही नवरा बायको हातात हात घेऊन जे सप्तपदी करतात, त्या एकूण एका याचं काय महत्व असतं, तर ते सुद्धा त्यांनी मिस केलं, कारण त्यांचं लक्ष होतं सगळं फोटोजकडे. तर काय आहे ना की आपण नुसतं फोटोजसाठी लग्न करत आहोत का, याकडे सुद्धा थोडंसं लक्ष द्या. तुम्ही नुसतं इंस्टाग्रामवर पोस्ट करायसाठी, फेसबुकवर पोस्ट करायसाठी किंवा अजून कुठल्या सोशल मीडिया ॲप आहेत त्यावर पोस्ट करण्यासाठी तुम्ही फक्त लग्न करत आहात का, नाही. तर तुम्ही ॲज अ लाईफ पार्टनर एकमेकांसोबत तुम्ही तुमची लाईफ स्पेंड करणार आहात. नवरदेव नवरी हे त्यांची पूर्ण लाईफ एकमेकांसोबत स्पेंड करणार आहेत. तर एकूण एक जे रिच्युअल्स आहेत, हळदीचं काय महत्व आहे, किंवा करण्यापूर्वी नवरदेव जर का हनुमानजीच्या मंदिरात जातो आहे तर त्याचं काय महत्व आहे. तुम्ही जे रिच्युअल्स आहेत त्या गोष्टींचं महत्व समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर का अक्षता टाकत आहेत तर अक्षता टाकण्याचं काय महत्व आहे, किंवा अक्षता नाही, बऱ्याच ठिकाणी आजकाल फुलं पण टाकले जातात नवरदेव नवरीवर, तर ते फुलं टाकण्यामागचं काय महत्व आहे. किंवा काही ठिकाणी म्हणजे एक महाराष्ट्रीयन वेडिंग जर का म्हटली तर नवरदेव नवरीची टक्कर करतात, तर ते टक्कर करण्यामागचं काय रिझन आहे. तर काय आहे ना, प्रत्येक जी आपली सिस्टम लावून ठेवलेली आहे, प्रत्येक गोष्टीमागे रिझन असतं. ते पंडितजी ते सांगण्याचा प्रयत्न करतात, कुठल्याही लग्नात पंडितजी ते सांगण्याचा प्रयत्न करतात. बट आपल्या फोटोग्राफी आणि रील्स बनवण्यात आपलं इतकं जास्त लक्ष असते की जे काही रिच्युअल्स आपण करत आहोत त्या रिच्युअल्सकडे आपल्याला अजिबात लक्ष नसते. जे संस्कार आहेत आपले, तर त्याच्यातला एक खूप महत्त्वाचा संस्कार आहे लग्न संस्कार आहे. ते लग्न संस्कार फक्त रील्सच्या किंवा फोटोग्राफीच्या नादात न ठेवता खरंच तो संस्कार एन्जॉय करा. तर पंडितजी जे सांगत आहेत त्याकडे थोडंसं लक्ष द्या. आता तुम्हाला माझं असं हे ऐकून वाटेल की अंकिता मग हे रील्स किंवा फोटोग्राफी बनवण्याच्या अपोजमध्ये आहे का, तर असातला काही भाग नाही आहे की मी अपोजमध्ये आहे. बट जे रिच्युअल तुम्ही करत आहात त्याकडे थोडंसं लक्ष द्या. फोटोग्राफ्स तुम्ही नंतरही काढू शकता, रील्स तुम्ही नंतरही काढू शकता. ते रिच्युअल पहिले अटेंड करून घ्या. जर का कोणी कुठे सिंदूरदानाचं रिच्युअल चालू आहे लग्नात, तर ते सिंदूरदानाचं रिच्युअल किती महत्त्वाचं आहे. कधी कोणाच्या नाकावर सिंदूर पडतं, तर आजूबाजूचे लोक त्याच्यावर किती छान कमेंट्स करतात. किंवा एक रिच्युअल असतं की मुलगा मुलीच्या पायात जोडवे घालतो, कान पिरगळण्याचा रिच्युअल असतो, त्याच्यामध्ये किती मजा येते. सगळे आजूबाजूचे जे सगळ्या असतात ते किती एन्जॉय करतात. किंवा जुते चोरीची एक रसम असते, तर ती किती एन्जॉय करतात. नुसतं ते रील्स किंवा फोटोग्राफी याच्या नादात तुम्ही हे सगळे मुवमेंट्स एन्जॉय करायचे असतात ना, ते कुठेतरी राहून जातं. मग नंतर म्हणजे मी ऍक्च्युली असं बघितलेलं आहे की लोक जेव्हा नंतर मग फोटोग्राफ्स वगैरे येतात ना, तेव्हा त्यांना अरे हे कधी झालं, मला तर हे आठवतच नाही की असं होतं, हे पण आपल्या लग्नात झालं असं मला आठवत नाही, असं ऍक्च्युली मध्ये लोक म्हणतात. आणि ॲट द टाइम की सिरियसली तुला माहिती नाही, बिकॉज ॲज अ व्ह्युअर वी एन्जॉयड दिस थिंग. सो जास्त लक्ष त्या गोष्टींकडे देण्यापेक्षा थोडंसं जो प्रेझेंट मुमेंट आहे त्याच्यात एन्जॉय करा. रील्स फोटोग्राफ्स तुम्ही हे सगळं करा, पण एका लिमिटपर्यंत. कारण जो तो ॲटमॉस्फिअर आहे तो तुमच्या लाईफमध्ये, तुमचं लग्न तुमच्या लाईफमध्ये परत नाहीच होणार आहे, डेफिनेटली नाही होणार आहे. आणि म्हणून मग
फोटोग्राफी किंवा रील्सच्या सोबत तुम्हाला तो मुमेंट एन्जॉय करणं पण महत्त्वाचं आहे. लग्न जर का व्हायचं असेल तर तुम्ही ते लग्नाच्या एकूण एक मुमेंट्स एन्जॉय कराल, एकूण एक रिच्युअल्स एन्जॉय कराल. होपफुली तुम्ही थोडंसं लक्ष द्याल. आणि अजून अशा माहितीसाठी, अजून अशा थोडंसं काहीतरी अलग विचारांसाठी तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. सर्व लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. राधे राधे.